नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे काही प्रश्न कव्हर करणार आहोत। यामध्ये आपण जीके करंट अफेअरचा समावेश केलेला आहे। व्हिडिओमध्ये घेण्यात आलेले सर्व प्रश्न मोस्ट IMP आणि सिलेक्टेड असणार आहेत। ठीक आहे, तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न आहे, युनिसेफ इंडियाच्या राजदूत खालीलपैकी कोण बनलेले आहेत? राजदूत म्हणजेच ब्रँड ॲम्बेसिडर। ठीक आहे, तर युनिसेफ इंडियाच्या बघा राजदूत बनलेले आहेत करीना कपूर। या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, करीना कपूर या युनिसेफ इंडियाच्या राजदूत बनलेल्या आहेत। ठीक आहे, राजदूत किंवा ब्रँड ॲम्बेसिडर। ठीक आहे मित्रांनो, युनिसेफ या जी काही संस्था आहे हिचा फुल फॉर्म काय, तर युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स एमर्जन्सी फंड। ठीक आहे, याची स्थापना झाली होती बघा युनिसेफची 1946ला। ठीक आहे, याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे बघा, बालकांच्या हक्कांसाठी किंवा बालकांना आर्थिक मदत करण्यासाठी झटणारी संस्था खालीलपैकी कोणती, अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर युनिसेफ ही जी संस्था आहे ती बालकांसाठी, बालकांच्या हक्कांसाठी, बालकांना आर्थिक मदत करण्यासाठी लढणारी संघटना किंवा संस्था आहे। ठीक आहे, 1946ला युनिसेफची स्थापना झाली। मुख्यालय विचारलं युनिसेफचं, तर बघा अमेरिकेमधील न्यूयॉर्क या शहरामध्ये। ठीक आहे, न्यूयॉर्क या शहरामध्ये युनिसेफचं मुख्यालय आहे। ओके, पुढील प्रश्न आहे, आगा खान चषक खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आगा खान चषक, तर मित्रांनो हा जो चषक आहे तो हॉकी या खेळाशी संबंधित आहे। पर्याय क्रमांक सी, हॉकी या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी बघा हॉकीचा संबंध आलेला, तर थोडं बघा हॉकीबद्दल एक आणखी प्रश्न विचारला जाऊ शकतो की हॉकीचा जो काही वर्ल्ड कप झालेला आहे 2023ला, ठीक आहे, तो कोणत्या देशामध्ये झालेला आहे? तर बघा आपल्या भारतामध्ये। ठीक आहे, भारतामध्ये हॉकी विश्वचषक झालेला आहे 2023चा। विजेता संघ कोणता आहे? जर्मनी। ठीक आहे, विजेता संघ आहे जर्मनी, उपविजेता संघ आहे बेल्जियम। हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। ठीक आहे, आपलं मूळ उत्तर आहे आगा खान चषक हा हॉकी या खेळाशी संबंधित आहे। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले नाही? कोणी भूषविलेले नाही मित्रांनो? तर बघा या पर्यायांपैकी या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविले नाही। ठीक आहे, बाकी तिघांनी या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी बघा मित्रांनो, याच्यावर आणखी काय प्रश्न विचारले जाऊ शकतात? तर बघा यशवंतराव चव्हाण यांच्यावर बघा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण, असा प्रश्न विचारला जातो। ठीक आहे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? यशवंतराव चव्हाण हे उत्तर असणार आहे। ठीक आहे, त्यानंतर विचारलेलं आहे बघा महाराष्ट्राचे आतापर्यंतचे सर्वात तरुण मुख्यमंत्री कोण? तर शरद पवार। ठीक आहे, शरद पवार मित्रांनो, काही विद्यार्थी म्हणतात देवेंद्र फडणवीस, तर देवेंद्र फडणवीस मित्रांनो 44व्या वर्षी मुख्यमंत्री झाले होते। ठीक आहे, 44व्या वर्षी मुख्यमंत्री झाले होते आणि शरद पवार हे बघा 38व्या वर्षी मुख्यमंत्री झाले होते। त्यामुळे सर्वात तरुण हे शरद पवार असणार आहे। ठीक आहे, जर विचारलं सर्वाधिक काळ मुख्यमंत्री असणारे मुख्यमंत्री कोण महाराष्ट्राचे, तर वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले आहेत। जर विचारलं सर्वात कमी कालावधीसाठी मुख्यमंत्री कोण राहिलेले आहेत, तर देवेंद्र फडणवीस हे सर्वात कमी काळासाठी मुख्यमंत्री राहिलेले आहेत। ओके, आपलं मूळ उत्तर काय? गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषविलेलं नाही। त्यानंतर प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम महाबळेश्वर येथे होत नाही? कोणत्या नदीचा होत नाही? तर बघा पर्यायांपैकी कावेरी ही जी नदी आहे हिचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी होत नसून कर्नाटकमधील ब्रह्मगिरी पर्वतामध्ये होतो। ठीक आहे, तळ कावेरी। ठीक आहे, तळ कावेरी या ठिकाणी ब्रह्मगिरी पर्वतातील तळ कावेरी या ठिकाणी कावेरी या नदीचा उगम होतो कर्नाटक राज्यामध्ये। कावेरी नदीला बघा दक्षिणेची गंगा देखील म्हटलं जातं, तसेच पोनी असं पण म्हटलं जातं, पोनी। ओके, तर मित्रांनो आता महाबळेश्वर जे आहे ते बघा त्या ठिकाणी 5 नद्यांचा उगम होतो। ठीक आहे, 5 नद्यांचा उगम होतो। कोणकोणत्या नद्या आहेत? कृष्णा, कोयना, सावित्री, गायत्री, वेण्णा। ठीक आहे, या ठिकाणी कृष्णा, कोयना, सावित्री, गायत्री, वेण्णा या 5 नद्यांचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी होतो, सातारा जिल्ह्यामध्ये। ओके,
त्यानंतरचा प्रश्न आहे व्हिटली अवॉर्ड ज्याला ग्रीन ऑस्कर असे म्हटले जाते तो 2024मध्ये कोणास प्राप्त झालेला आहे? तर या ठिकाणी बघा ग्रीन ऑस्कर असे कोणत्या पुरस्कारास म्हटले जाते असं पण विचारलं जाऊ शकते. तर व्हिटली या पुरस्कारास ग्रीन ऑस्कर म्हटले जाते. तर तो 2024साठी बघा पूर्णिमा देवी बर्मन यांना प्राप्त झालेला आहे. ठीक आहे, पूर्णिमा देवी बर्मन यांना प्राप्त झालेला आहे. पुढील प्रश्न आहे 17व्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आहेत. लोकसभा अध्यक्षांशी संबंधित कलम कोणते? तर मित्रांनो कोणत्याही कलम या ठिकाणी कलम 93 पर्याय क्रमांक 1 कलम 93 हे जे कलम आहे ते लोकसभा अध्यक्षांशी संबंधित कलम आहे. ठीक आहे, या ठिकाणी कलम 72चा जर विचार केला तर राष्ट्रपतींना जो दयेचा अधिकार आहे एखाद्या कैद्याची किंवा एखाद्या गुन्हेगाराची जी काही शिक्षा आहे ती कमी किंवा माफ करण्याचा जो अधिकार आहे राष्ट्रपतींना तो कलम 72 नुसार आहे. ठीक आहे, कलम 72. त्यानंतर बघा कलम 123 नुसार बघा राष्ट्रपती वटहुकूम काढत असतात कलम 123 नुसार. पुढील प्रश्न आहे होमो सेपियन हे खालीलपैकी कोणाचे शास्त्रीय नाव आहे? सर्वांना माहीत असेल, ज्यांना माहीत नसेल बघा मित्रांनो होमो सेपियन हे बघा मानवाचे म्हणजे आपले. ठीक आहे, होमो सेपियन हे मानवाचे शास्त्रीय नाव आहे. या ठिकाणी शेक्रू ऑप्शनला आहे बघा, शेक्रूचे शास्त्रीय नाव परीक्षेत विचारण्यात आलेले आहे. राटुफा इंडिका हे शेक्रू या आपल्या महाराष्ट्राच्या राज्यप्राण्याचे शास्त्रीय नाव आहे. काय? राटुफा इंडिका. भीमाशंकर अभयारण्यामध्ये हा प्राणी आढळून येतो. ओके, तर बघा या ठिकाणी वाघाचे शास्त्रीय नाव काय आहे तर पॅन्थेरा टायग्रिस असे वाघाचे शास्त्रीय नाव आहे. आपलं मूळ उत्तर आहे होमोसेपियन हे शास्त्रीय नाव मानवाचे आहे. पुढील प्रश्न आहे सागरमाता हे खालीलपैकी कुठले सर्वोच्च शिखर आहे? मित्रांनो या ठिकाणी सागरमाता हे कशाचे नाव आहे या ठिकाणी आपल्याला माहीत असले पाहिजे. तर बघा सागरमाथा म्हणजेच माउंट एव्हरेस्ट. ठीक आहे, माउंट एव्हरेस्टला सागरमाथा असं म्हटलं जातं नेपाळ या देशामध्ये. तर हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे याआधी पोलीस भरतीमध्ये. तर सागरमाथा हे जगातील सर्वोच्च शिखर आहे. ठीक आहे, त्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी जग. ठीक आहे, आता मित्रांनो माउंट एव्हरेस्टची उंची किती आहे मला कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, हे जगातील सर्वोच्च शिखर आहे पण त्याची उंची किती आहे मला कमेंट करून सांगायचं आहे तुम्ही. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे? या ठिकाणी जोड्या दिलेल्या आहेत बघा. प्लासीचे युद्ध 1757, पानिपतचे पहिले युद्ध 1526, पानिपतचे दुसरे युद्ध 1556 आणि पानिपतचे तिसरे युद्ध 1561. कोणती जोडी चुकीची आहे तर बघा पर्याय क्रमांक डी पानिपतचे तिसरे युद्ध 1561 ही जोडी चुकीची आहे. कारण पानिपतचे तिसरे युद्ध हे 1561ला नाही तर 1761ला झालेले आहे. ठीक आहे, 1761ला पानिपतचे तिसरे युद्ध झाले होते. ठीक आहे, तर मित्रांनो याआधी प्रश्न विचारण्यात आलेला आहे बघा 23च्या भरतीला. पानिपतचे पहिले युद्ध 1526ला झाले. ठीक आहे, पानिपतचे पहिले युद्ध 1526ला झाले पण कोणामध्ये झाले? ठीक आहे, या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे कोणामध्ये झालेले. तर बघा पानिपतचे पहिले युद्ध बाबर व इब्राहिम लोधी. ठीक आहे, बाबर व इब्राहिम लोधी या दोघांमध्ये झालेले होते 1526ला. पानिपतचे दुसरे युद्ध अकबर व हेमू यांच्यामध्ये झाले होते 1556ला. अकबर व हेमू. ठीक आहे, आणि पानिपतचे तिसरे युद्ध 1761ला मराठे आणि अहमदशहा अब्दाली यांच्यामध्ये झालं होतं. ठीक आहे, तर मित्रांनो प्लासीचे युद्ध कोणामध्ये झाले होते मला कमेंट करून सांगा. पुढील प्रश्न आहे बघा नाणार हा रिफायनरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? तर मित्रांनो हा जो प्रकल्प आहे तो रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये प्रस्तावित आहे. पर्याय क्रमांक बी रत्नागिरी या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे नियंत्रक व महालेखा परीक्षकांचा कार्यकाल किती असतो? यालाच बघा CGA असं म्हटलं जातं. तर यांचा कार्यकाल असतो बघा पर्याय क्रमांक डी 6 वर्ष एवढा कार्यकाल असतो. सध्या कोण आहेत CGA भारताचे? तर बघा SS दुबे. ठीक आहे, SS दुबे हे भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक आहेत. SS दुबे नाव लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे बघा नाटो या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे?
महत्त्वाचा प्रश्न आहे, बऱ्याच वेळेला नाटोवर पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर या संस्थेची स्थापना झालेली आहे बघा 1949. पर्याय क्रमांक सी 1949. तारीख विचारली तर 4 एप्रिल 1949ला नाटो या संस्थेची स्थापना झालेली आहे. ठीक आहे मित्रांनो, बघा नाटोमध्ये सध्या किती सदस्य देश आहेत तर विचारला जाऊ शकतो प्रश्न. एकूण 32 सदस्य देश आहेत नाटो या संघटनेमध्ये. ठीक आहे, नाटो या संघटनेमध्ये 32 सदस्य आहेत. यामध्ये 31वा सदस्य कोण आहे? फिनलंड. 32वा सदस्य आहे स्वीडन. ठीक आहे, सर्वात शेवटचा सदस्य कोण बनलेला आहे नाटोचा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर स्वीडन हा सर्वात शेवटचा सदस्य आहे 32वा. त्याआधी 31वा आहे फिनलंड. ओके, 32वा स्वीडन. तर मित्रांनो या ठिकाणी नाटोची स्थापना आपण पाहिली 4 एप्रिल 1949. नाटोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे मला कमेंट करून सांगायचं आहे. या ठिकाणी बघा 1948ला WHOची स्थापना झालेली आहे. ठीक आहे, 7 एप्रिल 1948ला. ओके, पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी T20च्या एका षटकात म्हणजेच 6 बॉलमध्ये 6 षटकार मारणारा खेळाडू कोण आहे? तर मित्रांनो बघा या ठिकाणी दीपेंद्र सिंग. पर्याय क्रमांक सी दीपेंद्र सिंग हा एका षटकात किंवा 6 बॉलमध्ये 6 षटकार किंवा 6 मारणारा या ठिकाणी खेळाडू आहे. ठीक आहे, आता प्रश्न विचारला जाऊ शकतो दीपेंद्र सिंग या खेळाडूचा संबंध कोणत्या देशाशी आहे? तर नेपाळचा क्रिकेटर आहे. ठीक आहे, नेपाळ या देशाचा क्रिकेटर आहे हा दीपेंद्र सिंग. ओके, तर मित्रांनो याने 6 बॉलमध्ये 6 षटकार मारलेले आहेत. आता मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बघा 6 बॉलमध्ये 6 षटकार मारणारे किती खेळाडू आहेत? तर बघा 3. ठीक आहे, 3 खेळाडू आहेत. 6 बॉलमध्ये 6 षटकार मारणारे 3 खेळाडू आहेत. त्याच्यामध्ये पहिला क्रमांक लागतो आपल्या भारताच्या युवराज सिंगचा. ठीक आहे, युवराज सिंगने 6 बॉलमध्ये 6 षटकार मारलेले आहेत सर्वात आधी. त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो वेस्ट इंडिजच्या कायरन पोलार्डचा. ठीक आहे, कायरन पोलार्डचा दुसरा. आणि आता तिसरा क्रमांक लागतो बघा दीपेंद्र सिंगचा नेपाळचा. ठीक आहे, या तिघांनी बघा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6 बॉलमध्ये 6 षटकार मारलेले आहेत. पुढील प्रश्न आहे बघा, आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? कोणी केले होते मित्रांनो? तर लक्ष्मी स्वामीनाथन. ठीक आहे, लक्ष्मी स्वामीनाथन यांनी आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व केले होते. पुढील प्रश्न आहे बघा, समुद्र सपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी कशाचा वापर करतात? समुद्र सपाटीपासूनची कशाचा करतात? तर पर्याय क्रमांक ए अल्टीमीटर. ठीक आहे, अल्टीमीटरचा वापर समुद्र सपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी केला जातो. ठीक आहे, रिश्टर स्केल कशासाठी वापरतात मित्रांनो? तर भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केलचा वापर केला जातो. प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी. त्यानंतर या ठिकाणी फॅदम कशासाठी वापरतात मित्रांनो? तर पाण्याची जी काही खोली आहे, पाणी किती खोल आहे ते मोजण्यासाठी फॅदम वापरले जाते. ठीक आहे, फॅदम हे यंत्र वापरले जाते. ओके मित्रांनो, आपलं मूळ उत्तर आहे अल्टीमीटर. समुद्र सपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी वापरले जाते. त्यानंतर प्रश्न आहे बघा, भारतातील सर्वात लांब महामार्ग कोणता? भारतातील सर्वात लांब महामार्ग कोणता? तर कोणता आहे मित्रांनो? या ठिकाणी भारतातील सर्वात लांब महामार्ग आहे NH44 नॅशनल हायवे 44. याचं जुनं नाव आहे बघा NH7. ठीक आहे, NH7 हे NH44चं जुनं नाव आहे. तर प्रश्न विचारलेला आहे बघा, NH44 हा भारतामधील सर्वात लांब महामार्ग किंवा हायवे आहे. ठीक आहे, कोणत्या 2 ठिकाणांना जोडतो? तर बघा हा जम्मू काश्मीरमधील श्रीनगर ते तमिळनाडूमधील कन्याकुमारी या 2 ठिकाणांना जोडतो. ठीक आहे, श्रीनगर कन्याकुमारी असा हा महामार्ग आहे. याची जर लांबी तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगायची आहे. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी NH27 हा जो हायवे आहे तो बघा गुजरातमधील पोरबंदरपासून आसाममधील सिलचर या ठिकाणी जातो. ठीक आहे, त्यानंतर आहे बघा NH52 हा जो हायवे आहे तो संगरूर पंजाबमधील संगरूर ते कर्नाटकमधील अंकोला या ठिकाणी जातो. त्यानंतर बघा NH30 आहे मित्रांनो, तो उत्तराखंडमधील सितारगंज ते आंध्र प्रदेशमधील विजयवाडा या ठिकाणी जातो. ठीक आहे, अशा प्रकारे मित्रांनो आपण काही महत्त्वाचे जवळपास 50च्या आसपास आपण प्रश्न या व्हिडिओमधून कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, ज्या मित्रांनी हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहिलेला आहे त्यांचे मनापासून आभार मित्रांनो.
व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आपले दररोजचे व्हिडिओ पाहण्यासाठी. ठीक आहे. आता तुमच्यासाठी एक आपण प्रश्न देऊया. तर मित्रांनो, सध्या भारताचे महान्यायवादी कोण आहेत मला कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. सध्या भारताचे महान्यायवादी कोण आहेत याचं उत्तर मला कमेंट करून सांगायचं आहे. मित्रांनो, जे मी प्रश्न तुम्हाला कमेंट करायला सांगतोय ते तुम्ही कमेंट करत चला, जेणेकरून तुम्हाला अभ्यास तुमचा किती झालेला आहे ते कळत जाईल. ठीक आहे मित्रांनो. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्यायची आहे, अभ्यास आणि ग्राउंड चालू ठेवायचं आहे. धन्यवाद.